स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे। महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये। बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65। गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू। तुमचं वेलकम आहे। हे नवीन आपली जी सिरीज चालू आहे मिशन प्रिलिम MCQ सिरीज, ज्यात आपण वेगवेगळे अप्रोचेस बघत आहे, वेगवेगळे कंटेंट कसा असतो, स्किल्स कसे यूज करायचे, ऑप्शनशी कसं खेळायचं आणि कमीत कमी अभ्यासात कसं जास्त नॉलेज एक्स्ट्रॅक्ट करायचं, कसं इफिशियंटली आपण ते सॉल्व करायचं, जे आपण लास्ट सिरीजला जसं बघितलं तसं आपण या सेटमध्ये पण ते कंटिन्यू करणार आहोत, बिकॉज टू रिएन्फोर्स द्या, टू मेक इट मोर रोबस्ट। सो त्याच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे, म्हणून हा सेट पण त्याच्यावरच, मागच्या सेटवरच आधारित आहे। सो तुम्ही मागचा सेट बघण्याला विसरू नका। सो आपण हा चालू करू 6 सेट। रिसेंटली इंडियन पार्लमेंट हॅज ऑर्गनाइज्ड सेंटेनियल सेलिब्रेशन ऑफ पॅक म्हणजे पब्लिक अकाउंट कमिटी। ठीक आहे, त्याचं सेंटेनियल सेलिब्रेशन आत्ताच झालं। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू पॅक। आता याच्यात अप्रोच म्हणून काय, हा वाज द फर्स्ट चेअरमॅन, याची 100 इयर्स कंप्लीट झाले याला। सो इतकं इम्पॉर्टंट आहे की फर्स्ट चेअरपर्सन पॅकचा कोण होता हे जरी लक्ष्मीकांतमध्ये दिलेले नाही बुकमध्ये, पण तुमचं हे काम आहे की ते जाऊन नेटवर बघणं की त्याचा फर्स्ट चेअरपर्सन कोण होता। आणि असे चेअरपर्सन, सेकंड चेअरपर्सन, फर्स्ट चेअरपर्सन ऑफ काँग्रेस हे विचारलेले आहे UPSCनं आधीच्या प्रिव्हियस पेपर्समध्ये। सो हा अप्रोच इथं आहे की तुम्ही अशा गोष्टी बघितल्या पाहिजे, त्या फॅक्च्युअल आहेत पण ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहे। सो काही फॅक्ट्स हे इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्ही रीडच केले पाहिजे, त्याच्यासाठी हा अप्रोच होता आणि त्यासाठी हा एवढा फॅक्च्युअल विचारला आहे। द मेंबर्स ऑफ दी पॅक नॉमिनेटेड बाय दी प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ दी रिस्पेक्टिव्ह हाऊस। ह्या थेअरी, तुमची थेअरी इथं, ठीक आहे। तिसरं, इट रेकमेंडेशन बाइंडिंग थेअरी, ठीक आहे। आता एक स्टेटमेंट आपण बघू। आता फ्रेडरिक व्हाईटचे होते का नाही आपल्याला माहिती नाही, सो हे स्टेटमेंट आपण तसंच ठेवू। द मेंबर्स ऑफ द पॅक नॉमिनेटेड बाय द ऑफिस ऑफ द रिस्पेक्टिव्ह, नॉमिनेटेड आहे का ते? नाही, ते सिलेक्टेड, इलेक्टेड। सो ठीक आहे, सो दे आर इलेक्टेड। ज्या 3 इम्पॉर्टंट कमिटी, त्याच्यात हे मेंबर्स काय, 3 इम्पॉर्टंट ज्या कमिटी आपल्या, त्याच्यामध्ये पार्लमेंटरी कमिटी, त्यात ह्या जे मेंबर्स असतात ते इलेक्टेड असतात। सो सेकंड काय आहे, रॉंग। जर सेकंड रॉंग आहे तर याच्यात येणार नाही। आपल्याला काय विचारलं आहे, करेक्ट येणार नाही, येणार नाही। सो इधर नन ऑफ दी अबव, लास्ट, ठीक आहे। कसं आता इट रेकमेंडेशन बाइंडिंग असता का त्याच्या रेकमेंडेशन युनियन मिनिस्ट्रीजवर पॅकच्या? इथं काय एक्स्ट्रीम स्टेटमेंट आलं आहे, ॲडवायझरी असतात, ठीक आहे। बाइंडिंग असता का नाही? सो थर्ड पण रॉंग आहे। सो नन ऑफ द अबव ऑलरेडी आपल्याला आला आहे, पण आपण जस्ट चेक केलं। याचे फ्रेडरिक व्हाईटचे नाही तर त्याचे आहे WM हेली। हे जस्ट नॉलेजसाठी सांगतोय, ॲडमिनिस्ट्रेटर होते WM हेली। हे पंजाबचे गव्हर्नर पण होते। सो अप्रोच काय इथं, त्याचे 100 वर्ष झाले, त्याला 100 इयर्स झाले। त्याच्यासाठी अप्रोच काय तर त्याचे बेसिक्स बघायचे, त्याचे फॅक्ट्स बघायचे, जे फॅक्ट्स आणि बेसिक्स हे बुक्समध्ये नाही दिले आहे। तर हा जो आहे फॅक्ट्स हा दिला आहे का नाही, तुम्ही साधं विकिपीडिया जर यूज केलं तर तुम्हाला हे मिळून जाईल, ठीक आहे। आणि ही पॅक जर असं पॅक चाललं, तसंच दुसरी कोणती गोष्ट असेल, समजा मागच्या वेळेस आपण पैका रेबेलियन बघितलं, तसंच दुसऱ्या कोणतीही गोष्ट अशी आली, त्याला 50 इयर्स झाल्या, 75 इयर्स झाल्या, 100 इयर्स झाल्या, तर इथं अप्रोच काय ते तुम्ही मागे जाऊन बघणं, बुक्सच्या बाहेर जाऊन नेटवर काहीतरी सर्च करून त्याचे बेसिक्स ज्या फॅक्ट्स आहेत त्या इम्पॉर्टंट असतात। नेक्स्ट, रिसेंटली स्टारलिंक हे न्यूजमध्ये होतं आणि याच्यात काय की इंडियामध्ये विदाऊट लायसन हे सर्व्हिस देत होतं, पण गव्हर्नमेंटनं त्याला नाही सांगितलं की यांच्याकडनं कोणी सर्व्हिस घ्यायची नाही आहे, बिकॉज अजून त्यांना लायसन इश्यू
केलेलं नाही इंडियन गव्हर्नमेंटनं. सो ते काय होतं, it is a satellite internet constellation providing satellite internet access. US government project to place weapon in the space, about space tourism आणि artificial sun developed by the China. So Starlink कोणाचा आहे, इलॉन मस्कचा आहे. त्यांनी खूप सारे सॅटेलाइट स्पेसमध्ये एस्टॅब्लिश केलं आहे आणि त्याच्या थ्रू इंटरनेट, सो सॅटेलाइट बेस्ड इंटरनेट आहे ते आहे. सो याचा आन्सर काय आहे, ओनली ए. सो याच्यात अप्रोच काय होता आपला, की जी इम्पॉर्टंट आहे स्टारलिंक वगैरे त्याची एक बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे की व्हॉट इज इट. सो त्याच्यासाठी आहे म्हणून इट इज अ सॅटेलाइट इंटरनेट कॉन्स्टलेशन. ठीक आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कुड बी द रिझन फॉर रायझिंग एलिफंट ह्युमन कन्फ्लिक्ट. हा आता अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन आहे, रिझन्स विचारले. ठीक आहे. असे क्वेश्चन UPSCने विचारलाय, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट अँड इवन सायन्स अँड टेक. सो हा क्वेश्चन का आला, तर त्याचे एक्सपर्ट मीट झाली होती मध्यप्रदेशमध्ये, MP मध्ये एक्सपर्ट मीट झाली होती. तिथं हे खूप राईज होते एलिफंट ह्युमन कन्फ्लिक्ट. सो त्याला कसं कमी करायचं त्याच्यासाठी ही एक्सपर्टची मीट झाली होती MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये. त्याच्यासाठी हा क्वेश्चन आहे. एक सिंपल क्वेश्चन आहे अंडरस्टँडिंग बेस्ड, पण आपल्याला अप्रोच कशासाठी की जर कोणती मीट झाली तर त्याच्या मागे काहीतरी रिझन आहे. सो ते बघणं. सो त्याच्यासाठी हा दुसरा अप्रोच आहे अंडरस्टँडिंग बेस्ड, की अंडरस्टँडिंग बेस्ड कसे सॉल्व करायचे. सो आणि याच्यात आता थर्ड आपले स्किल्स, एन्क्रोचमेंट आणि ह्युमन सेटलमेंट. ठीक आहे. दिसतं याच्यात सिमिलॅरिटी. जर त्यांच्या ह्युमन सेटलमेंटवर ते येत असतील, ह्युमन सेटलमेंटची एन्क्रोचमेंट होत असेल त्यांच्या याच्यावर, त्यांचा जो एरिया आहे, जो डॉमिनंट एरिया आहे हिस्टॉरिकली, तर ह्युमन ॲनिमल कन्फ्लिक्ट वाढतील. ठीक आहे. लॉस ऑफ नॅचरल हॅबिटॅट अँड फ्रॅगमेंटेशन, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजिकल रिझन आहे. राईट. थर्ड, मोस्ट ऑफ द एलिफंट रिसाइड आउटसाइड द प्रोटेक्टेड एरिया. ठीक आहे. आता हा जो आहे याच्यात थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. सो याला आपण लिव्ह करू. ॲनिमल्स मायग्रेटिंग ऑर फॉरेंजिंग फॉर फूड. ठीक आहे. दिसत आहे सिमिलॅरिटीज. आणि क्रॉप्स रेडिंग बाय एलिफंट हर्ड्स. ठीक आहे. क्रॉप डिस्ट्रॉय करता म्हणून ह्युमन त्यांच्यावर अटॅक करता म्हणून ह्युमन ॲनिमल. आता फक्त थर्ड बघायचं आपल्याला. थर्ड याच्यात आहे आणि याच्यात पण आहे आणि 2 मध्ये नाही. ठीक आहे. सो 1 आहे का, नाही. सो याच्यात 1 नाही आहे. याच्यात क्रॉप रेडिंग आहे 5, म्हणजे हे नाही आहे. याच्यात लॉस ऑफ नॅचरल हॅबिटॅट सेकंड नाही म्हणून नाही. सो थर्ड तुम्हाला माहिती असलं आणि नाही माहिती असलं तरी तुम्ही ऑप्शनशी खेळून त्याचा आन्सर येऊ शकता. सो थर्ड पण राईट आहे. ठीक आहे. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू इंडियन ओशन कॉन्फरन्स. इंडियन ओशन कॉन्फरन्स झाली होती आत्ताच ती, म्हणून हा क्वेश्चन न्यूजमध्ये होता. सो अप्रोच काय, इथं आपला अप्रोच आहे की जर कोणती कॉन्फरन्स झाली तर त्याची एक बेसिक अंडरस्टँडिंग असणं आणि बेसिक फॅक्ट्स असणं की ती कॉन्फरन्स कोणी घेतली आणि बेसिक फॅक्ट्स. त्या फॅक्ट्स काय काय आहे, कोणी घेतली, कुठे झाली आणि काय होतं, व्हॉट, आणि थीम काय होती त्याची. ठीक आहे. हे बेसिक 4 गोष्टी आहे. जास्तीत जास्त 5 मिनिट लागतील याला वाचायला. सो प्रत्येक कॉन्फरन्स असेल किंवा प्रत्येक मीट असेल त्याचे कुठे झाली, ती काय होती, कोणी घेतली आणि त्याची थीम काय होती. ठीक आहे. आता इट इज इनिशिएटेड बाय इंडिया फाउंडेशन, म्हणजे कोणी इनिशिएट केली. ठीक आहे. इंडिया फाउंडेशन अलॉंग विथ पार्टनर्स सिंगापूर, श्रीलंका आणि बांगलादेश. आणि 2021 जी IOC झाली इंडियन ओशन कॉन्फरन्स रिसेंटली हेल्ड इन न्यू दिल्ली. सो इम्पॉर्टंट ऑफ फॅक्ट्स जो आपला स्किल्स होते ते आहे की याच्यात फॅक्ट्स कसे इम्पॉर्टंट आहे. तर 2021ची ही जी करंटवाली होती ती कुठे झाली होती, अबुधाबी. ठीक आहे. अबुधाबीला झाली. सो स्टेटमेंट काय आहे सेकंड, रॉंग. इंडिया फाउंडेशन अलॉंग विथ पार्टनर्स फ्रॉम सिंगापूर, श्रीलंका आणि बांगलादेश. सो 5 वर्षांपासून इंडिया फाउंडेशन ही हेल्प करते आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट हे राईट आहे. आणि ही जी होती 2021ची ही 5th होती. ठीक आहे. आपले फॉरेन जे मिनिस्टर होते जयशंकर, त्यांनी या कॉन्फरन्सला ॲड्रेस पण केलं होतं, त्यासाठी हे इम्पॉर्टंट होते. सो ऑप्शन इज ओनली 1.
आता बार्बाडोस आहे, सॉरी डोसानी, बार्बाडोस करंट कंट्री जी आहे ती रिसेंटली न्यूजमध्ये होती. इट वॉज सिच्युएटेड इन विच ऑफ द जिओग्राफिकल लोकेशन. जर कोणती कंट्री इंटरनॅशनल अफेअर्समध्ये जर न्यूजमध्ये असली आणि ती कंट्री अशी असली की तिचं लोकेशन आपण एक्झॅक्टली लोकेट नाही करू शकत नॉर्मली आपलं लॉजिक यूज करून, तर एवढं आपलं बनतं की ती कुठे सिच्युएटेड आहे. ॲटलास, ठीक आहे, ॲटलास बघणं. सो हे जिओग्राफी आणि लोकेशन आणि ही काय पॉलिटी. सो याला कसं इंटरलिंक करून क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. आता बार्बाडोस का न्यूजमध्ये होती तर ते बघू. तर न्यूएस्ट रिपब्लिक आहे वर्ल्डमधली, हे पण इम्पॉर्टंट आहे. काय न्यूएस्ट रिपब्लिक. सो जर असं नाही आलं की हे कुठे लोकेशन आहे तर मे बी असा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे की हे वाचायचं की न्यूएस्ट रिपब्लिक इन द वर्ल्ड. आणि काय क्वीन एलिझाबेथ टू जी होती, क्वीन एलिझाबेथ टू ती हेड ऑफ द स्टेट होती आत्तापर्यंत. फ्रॉम म्हणजे जी प्रिन्स किंवा जी क्वीन होते ब्रिटिश कॉमनवेल्थचे ते आत्तापर्यंत तिची हेड ऑफ द स्टेट होती. सो तिने आता तेच टायटल रिलिंक्विश केलं. सो हो त्याच्यासाठी हा क्वेश्चन होता. आणि न्यूएस्ट रिपब्लिक इन द वर्ल्ड आहे आणि ती कुठे आहे कॅरिबियन आयलँड. ठीक आहे. कॅरिबियन जो रिजन आहे नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका म्हटला त्याच्यामध्ये ती एक आयलँड आहे, त्याच्यावरती बार्बाडोस नावाची कंट्री आहे. सो इट इज इम्पॉर्टंट हाऊ पॉलिटी इंटरनॅशनल रिलेशन कनेक्ट विथ जिओग्राफी आणि त्याच्यासाठी इम्पॉर्टंट ही फॅक्ट आणि त्याचं लोकेशन यूज ऑफ ॲटलास. सो असं सगळं इंटरमिक्स करून आपल्याला स्टडी करायचं. आयसोलेटेडली स्टडी केला इट इज नॉट पॉसिबल इन दिस डायनॅमिक अँड कॉम्प्लेक्स क्वेश्चन पेपर जसे ते विचारता येते. ठीक आहे. नेक्स्ट विथ रेफरन्स टू आफ्स्पा का होता नागालँड. ठीक आहे. जे सिव्हिलियनची डेथ झाली आणि तिथं काय होतं की नागालँडमध्ये आफ्स्पा रिमूव्ह करण्याची रिपील करण्याची मुवमेंट चालू आहे. ठीक आहे. आणि नागालँडमध्ये जे सिव्हिलियन किल्स झाले आर्मीकडनं त्याच्यामुळे हा क्वेश्चन आहे. सो अप्रोच काय आहे जर करंटमध्ये काहीतरी खूप इम्पॉर्टंट ॲक्ट्स हा न्यूजमध्ये असला तर त्याचे एक बेसिक्स अंडरस्टँडिंग तुम्हाला असणं त्याच्यासाठी आहे. त्याचे फॅक्ट्स काहीतरी इम्पॉर्टंट फॅक्ट्स असणे माहिती ती काय आहे तो ॲक्ट त्याच्या एक मेजर प्रोव्हिजन्स काय काय ते असणं. आणि जर तुम्ही असा स्टडी केला हे मेन्समध्ये पण तुम्हाला यूज होऊ शकतं. ठीक आहे. सो असा एक कॉम्प्रेहेन्सिव्ह स्टडी होतो आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह आपला अप्रोच आपण डेव्हलप करू शकतो. तर फर्स्ट स्टेटमेंट बघू. द प्रेसिडेंट इज एम्पावर्ड टू डिक्लेअर एनी एरिया ऑफ द स्टेट ॲज अ डिस्टर्ब एरिया. ठीक आहे. द जस्टिस जीवन रेड्डी कमिशन रेकमेंडेड रिपीलिंग ऑफ आफ्स्पा. आसाम, नागालँड, त्रिपुरा डिक्लेअर्ड ॲज अ डिस्टर्ब एरिया अँड कम अंडर आफ्स्पा. ठीक आहे. तिन्ही स्टेटमेंट काय आहे फॅक्च्युअल आहे. त्यातला एक पण तरी थर्ड स्टेटमेंट जर आपण बघितलं आणि आपलं जर नॉलेज यूज केलं तर आपल्याला माहिती असेल त्रिपुरा जो आहे त्रिपुरामध्ये आफ्स्पा नाही आहे. त्रिपुरा इज नॉट अ डिस्टर्ब एरिया. ठीक आहे. सो थर्ड स्टेटमेंट काय आहे म्हणजे ऑल ऑफ द अबव पण येणार नाही. असा 1 and 2 आणि ओनली 2. जर 2 आहे तर 2 नाही पण वाचलं चालेल. आपल्या जीवन जस्टिस रेड्डी कमिटीने काय रेकमेंडेशन केलं ते नाही माहिती असल्या तरी आपण सॉल्व्ह करू शकतो. फक्त आपल्याला काय 1 बघायचं आहे. आता इथं सगळ्यात मोठा कीवर्ड काय आहे प्रेसिडेंट तर नाही. गव्हर्नर इज एम्पावर्ड. गव्हर्नर एम्पावर्ड असला तर फर्स्ट स्टेटमेंट रॉंग, थर्ड स्टेटमेंट रॉंग. सो ओनली 2. तुम्हाला जरी जीवन जस्टिस रेड्डी कमिटी माहिती असलं नाही तरी तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट इंटरनॅशनल सोलार अलायन्स. हे इंटरनॅशनल सोलार अलायन्स रिसेंटली खूप न्यूजमध्ये होतं त्यासाठी हा क्वेश्चन आहे. Countries do not fall within the tropics can join the alliance and enjoy the benefits of other countries with exception to voting rights. After the United Nations, it is the largest grouping in the state worldwide. Its headquarters was situated in New Delhi and United Nations recently granted observer status. ठीक आहे. आता United Nations recently granted observer status to India-led International Solar Alliance. So त्याच्यासाठीच हे न्यूजमध्ये होतं. हीच न्यूज होती. ठीक आहे. सो फोर्थ स्टेटमेंट काय आहे राईट. फोर्थ स्टेटमेंट राईट. सो हा गेला ऑप्शन. ठीक आहे.
आता थर्ड बघू. इट्स हेडक्वार्टर इज सिच्युएटेड इन न्यू दिल्ली. आता ही सिंपल फॅक्ट आहे, म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल नो दिस फॅक्ट की इट्स हेडक्वार्टर सिच्युएटेड इन गुरुग्राम. ठीक आहे, ज्याचं हेडक्वार्टर सिच्युएटेड इन गुरुग्राम आहे. न्यू दिल्ली गुरुग्राम वेगवेगळे आहे. सो जर गुरुग्राम आहे तर ऑप्शन थर्ड येईल का? सो ऑप्शन थर्ड याच्यात गेला ऑल ऑफ दी अबव 1, 2 and 4. जरी तुम्हाला पहिले दोन माहिती नसले तरी. सो इन आफ्टर द युनायटेड, हे माहितीसाठी सांगतो, इट इज द लार्जेस्ट ग्रुप इन द स्टेट. यस, आय एन्जॉय ऑल बेनिफिट्स. आधी कसं होतं, जे फक्त फॉल इन द ट्रॉपिक्स जे आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, यांच्यामध्ये जे पार्शियली किंवा फुल्ली फॉल करतात त्यांनाच मेंबरशिप होती. पण नंतर ती मेंबरशिप वाढवून दिली आणि एनी कंट्री इन द वर्ल्ड कॅन बी मेंबर, बट त्यांना वोटिंगनी राहणार. ठीक आहे, सो हे झालं. नेक्स्ट, सेमारू व्होल्कॅनो वॉज रिसेंटली इन न्यूज वेअर इट इज लोकेटेड. परत जॉग्राफी. ठीक आहे, अटलास, करंट. ठीक आहे, कसं कनेक्ट करायचं हा आपला अप्रोच झाला. जॉग्राफी, ॲटलास आणि करंट. कोणता व्होल्कॅनो आहे? सेमारू व्होल्कॅनो. करंटमध्ये होता, फॅक्च्युअल बेस्ड आहे. याच्यात अजून एक अप्रोच जे आपण मी मागे पण म्हटलं, जर ही 100% फॅक्ट आहे, ठीक आहे, आणि त्यात कोणतेच आपले स्किल्स ना, एक्सेप्शन्स ना, एक्स्ट्रीम स्टेटमेंट, कॉन्ट्राडिक्शन, सिमिलॅरिटीज किंवा आपल्या बाकीच्या ज्या स्किल्स आहेत, जर आपण ते यूज नाही करू शकत आणि हा 100% फॅक्ट आहे, आपण जो रीड केलेला नाही, इट्स बेटर टू लिव्ह. ठीक आहे, सो फर्स्ट अप्रोच व्हॉट टू लिव्ह, व्हॉट सेकंड अप्रोच व्हॉट टू स्टडी, थर्ड अप्रोच हाऊ टू स्टडी. सो ठीक आहे, ह्या काय आहे, जावा आयलँड ऑफ इंडोनेशिया. न्यूजमध्ये होता more than 48 किलिंग्स झाल्या याच्यामुळे, सिव्हिलियन किलिंग्स त्याच्या व्होल्कॅनो इरप्ट झाल्यामुळे. ठीक आहे, त्यासाठी हा इम्पॉर्टंट होता. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू EWS, इकॉनॉमिकली विकर सेक्शन. आता इकॉनॉमिकली विकर सेक्शन हा न्यूजमध्ये होता बिकॉज ऑफ सुप्रीम कोर्टमध्ये याची केस चालू आहे आणि त्याच्या कोटा फॉर एक्झाम्पल वॉट इट कॅन से, त्याचे जे बेसिक्स हे होते की 8 लाख जे आहे, सुप्रीम कोर्टाने विचारलं होतं हे 8 लाख तुम्ही कशावर ठरवलं. सो त्याच्यावर क्वेश्चन होता हा. अजून एक केस आहे त्याची कॉन्स्टिट्युशनॅलिटी, इज इट कॉन्स्टिट्युशनल ऑर नॉट, त्यावर पण एक केस चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. सो त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. याला आपण बेसिक्सशी लिंक केला आहे. ठीक आहे, बेसिक्स प्रोव्हिजनशी. जर कोणता ॲक्ट, कोणती प्रोव्हिजन, जर कोणती गव्हर्नमेंटची पॉलिसी खूप सारी न्यूजमध्ये असली तर त्याच्यात तुम्हाला एक बेसिक्स माहिती पाहिजे, त्याच्यासाठी हा क्वेश्चन होतो. सो अप्रोच लिंक करंट विथ बेसिक्स. ठीक आहे, हे का 102 सेकंड कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 2019 इंट्रोड्यूस 10% रिझर्वेशन फॉर EWS. कशासाठी? एज्युकेशन आणि जॉबसाठी. Second, the amendment makes such a reservation mandatory to state government and educational institution and state government jobs. The act sought to amend Articles 15 आणि 16 of Constitution only. ठीक आहे, आता इथं आपलं नॉलेज यूज करायचं, जे नॉर्मल पॉलिटीचं तुम्हाला नॉलेज असेल ते. त्यात काय सांगितलं की 15 काय होतो, राईट टू इक्वल अपॉर्च्युनिटी, आणि 16 काय होतो, आर्टिकल 16 पब्लिक एम्प्लॉयमेंट, इक्वल अपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. आणि हे काय, डिस्क्रिमिनेशन नाही. ठीक आहे, इट्स अबाउट डिस्क्रिमिनेशन आणि इट्स अबाउट एम्प्लॉयमेंट. ठीक आहे, सो याच्यात एक्सेप्शन काय, अबाउट एज्युकेशन आर्टिकल 15. 16 मध्ये एक्सेप्शन काय, अबाउट जॉब्स, गव्हर्नमेंट जॉब एस्पेशली. ठीक आहे, सो ऑप्शन थर्ड राईट. ठीक आहे, आता फर्स्ट जर बघितलं तुम्ही, फर्स्ट वरनं पण तुम्हाला हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येईल. जर तुम्हाला 102 अमेंडमेंट माहिती आहे, इट इज अबाउट OBC जे कमिशन होतं आपलं, अदर बॅकवर्ड जे कमिशन होतं त्याला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलं होतं 102 अमेंडमेंटने. ठीक आहे, कॉन्स्टिट्युशनल स्टेटस.
सो इट इज नॉट रिलेटेड विथ EWS. EWS ची अमेंडमेंट काय 103. जरी हे माहिती नसलं पण हे जरी माहिती असलं की 102 इट्स अबाउट कॉन्स्टिट्युशनल अदर बॅकवर्ड जे कमिशन आहे त्याला नॅशनल बॅकवर्ड कमिशन त्याला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलाय 102 अमेंडमेंट. सो फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. जर फर्स्ट स्टेटमेंट रॉंग आहे ऑल ऑफ दी अबव येणार नाही, 1 and 2 येणार नाही. सो तुम्हाला सेकंड आणि थर्ड स्टेटमेंट जरी माहिती नसलं तरी हे ऑप्शन सॉल्व्ह करता येतो. हे आहे ऑप्शनची कसं खेळायचं. सो ओनली 2 and 3. आणि याच्यात काय आहे जर हे नॉलेजसाठी सांगतोय इट कंटेन्स इट इज नॉट मॅन्डेटरी फॉर स्टेट गव्हर्नमेंट, इट इज फॉर डिस्क्रिशनरी. येते तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटला इम्प्लिमेंट करायचं आहे नाही, इट्स स्टेट डिस्क्रिशन. नेक्स्ट, रिसेंटली देर हॅव बीन डिमांड्स फॉर न्यू कास्ट सेन्सस. सो हा थोडासा डिफरंट पॉलिटीचा क्वेश्चन घेतला. जसे लास्ट इयर 2020 मध्ये खूप डिफरंट क्वेश्चन आले होते. फॉर एक्झाम्पल आला होता स्टेटची डेफिनेशन काय होऊ शकते. त्याच्यासाठी हा थोडा अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जी मागच्या वर्षी विचारली होती पॉलिटी टाईप क्वेश्चनमध्ये, विच इज नॉट टू मच फॅक्च्युअल बट मोर अबाउट अंडरस्टँडिंग, मोर अबाउट कन्सेप्च्युअल नॉलेज. सो त्यासाठी हा क्वेश्चन आहे. सो न्यू कास्ट सेन्सस जी डिमांड आहे की कास्ट सेन्सस घ्यायची त्याच्यावर आहे. सो तो करंटला आपण थोडीशी थिअरी आणि त्याची हिस्ट्री काय होती, का कास्ट सेन्ससची एवढी डिमांड आहे, का आधी काही होतं का. सो त्याचे नॉर्मल बघणं कशात नेटवर किंवा कोणत्या करंट अफेअर्सच्या बुक्समध्ये हे इम्पॉर्टंट आहे. हा झाला अप्रोच. आता याच्यात आपण बघू कसा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. फर्स्ट कास्ट सेन्सस वॉज कंडक्टेड इन इंडिया 1931. एव्हरी सेन्सस इंडिपेंडेंट इंडिया from 1951 to 2011 has published it on scheduled caste and scheduled tribes but not on other castes. ठीक आहे. सो स्टेटमेंट जर तुम्ही सेकंड बघितलं हे तुम्हाला समजेल की हे राईट आहे. का तर अदर कास्टेसचा सेन्सस येतच नाही की कोणती कास्ट किती पर्सेंटेजचं पॉप्युलेशन कॉन्स्टिट्यूट करतं, तर आहे का म्हणूनच कास्ट सेन्ससचा डेटा ते विचारताय ना. म्हणजे हे स्टेटमेंट काय इथं आपल्याला दिसतं, काय आहे सिमिलॅरिटीज दिसतं याच्यात. ठीक आहे. सो काय येईल हे राईट आहे. सो सेकंड राईट आहे. सो हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. सो आता 2 and 3 त्यांनी जर सेकंड याच्यात राईट आहे याच्यात पण राईट, जसं 3 दिलाच आहे त्यांनी. म्हणजे आपल्याला काय चेक करायचं आहे फक्त 1. म्हणजे जरी तुम्हाला थर्ड स्टेटमेंट माहिती नसलं तरी तुम्ही याला नाही तरी बघितलं तरी चालू शकतं. फर्स्ट द फर्स्ट कास्ट सेन्सस वॉज कंडक्टेड इन 1931. सो आणि थर्ड स्टेटमेंट मधला कॉन्ट्राडिक्शन बघा. सोशियो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस आहे, सोशियो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस विच इज हेल्ड इन 2011 वॉज द फर्स्ट कास्ट बेस्ड सेन्सस सिन्स 1931 ऑफ इंडिया. तर फर्स्ट कास्ट सेन्सस काय झालेला ते हे फॅक्च्युअल जी काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स असतात 1881 मध्ये ब्रिटिशर्सनी केला होता आणि 1931चा काय होता तो लास्ट होता. इट इज नॉट द फर्स्ट. सो फर्स्ट काय रॉंग. सो ऑप्शन काय ओनली 1, 2 and 3. ठीक आहे. नेक्स्ट, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे ऍक्सिडेंटमध्ये वारले, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांची जी डेथ झाली त्याच्यावर क्वेश्चन आहे. सो ती न्यूजमध्ये होती म्हणून त्याला कसं करंटशी कनेक्ट करायचं. CDS इज अ 4-star ऑफिसर सिलेक्टेड अमंग द सर्व्हिंग ऑफिसर ऑफ द इंडियन आर्म फोर्सेस. तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जेव्हा त्यांना CDS बनवलं तेव्हा ते सर्व्हिंग ऑफिसर होते. ठीक आहे. तुम्हाला एवढी पण नॉर्मल अंडरस्टँडिंग असेल तर हा फर्स्ट स्टेटमेंट तुम्ही राईट करा. द पोझिशन ऑफ द चीफ वॉज क्रिएटेड टू एम टू इम्प्रूव्ह कोऑर्डिनेशन इन द ट्राय सर्व्हिस. ठीक आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ते त्याच्यासाठीच होतं की ट्राय सर्व्हिसमध्ये इंडियन एअरफोर्स, इंडियन नेव्ही आणि इंडियन आर्मीमध्ये हे खूप कोऑर्डिनेशन आणायचं, त्यांच्यात इंटिग्रेशन सिनर्जी वाढवायची, त्यासाठी होतं. सो सेकंड स्टेटमेंट अंडरस्टँडिंग वेस आहे राईट. थर्ड, द पोझिशन वॉज द फर्स्ट ऑफिशियल सजेस्टेड इन 1919 कारगिल वॉर टू कारगिल वॉर कमिटी. ठीक आहे. हे ॲक्च्युअल बेस्ड आहे, माहिती असू शकतं नाही माहिती असतं त्याला साईडला ठेव. फोर्थ स्टेटमेंट, ही ऑर शी डिरेक्टली रिपोर्ट्स टू द PMO. हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला चौथं माहिती आहे एक नॉर्मली जर तो PMOला ॲड्रेस करेल का डायरेक्ट, इट इज अन पार्ट ऑफ द डिफेन्स मिनिस्ट्री. ही इज वन ऑफ द सेक्रेटरी जे मिलिटरी प्लॅनिंगचे आहे त्याचं वन ऑफ द सेक्रेटरी. हा जर ते वन ऑफ द सेक्रेटरी असतील कशाचे
मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचे, तर ते पीएमओला डायरेक्टली रिपोर्ट करतील का? नाही, ते रिपोर्ट टू द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. सो फोर्थ स्टेटमेंट काय आलं? रॉंग. द फोर्थ स्टेटमेंट रॉंग आहे. ऑल ऑफ द येणार नाही, ऑल ऑफ द येणार नाही. 1, 2 and 3 आणि 1 and 2 आहे. 2 काय आहे? सो 1 and 2. ठीक आहे. सो एक्स्ट्रीम स्टेटमेंट आणि ऑप्शनशी कसं खेळायचं. ठीक आहे, जर तुम्ही एलिमिनेट करू शकले ऑप्शन करून तर ते तुमचं इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुढचं तुम्हाला पार्शियल नॉलेज असलं, काही फॅक्ट्स माहिती असल्या, काही फॅक्ट माहिती असल्या तरी, फॉर एक्झाम्पल इथं आपला थर्ड फॅक्ट माहिती नव्हती तरी आपण ते सॉल्व्ह करू शकलो. कशामुळे? आपण एलिमिनेट कसं करू? एलिमिनेट कसं केव्हा करता येईल? जेव्हा तुम्ही इफिशियंटली त्या ऑप्शनशी खेळू शकता. बट तुम्हाला त्यातला 1, 2 तरी इम्पॉर्टंट फॅक्ट माहिती पाहिजे किंवा स्किल्स यूज केले पाहिजे, जसं आपण इथं केलं. ठीक आहे. नेक्स्ट, विथ रेफरन्स टू विंटर ऑलिम्पिक्स 2022 कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. विंटर ऑलिम्पिक हे खूप सारं न्यूजमध्ये होतं रिसेंटली. ते जे न्यूजमध्ये होतं, ती जर तेवढी पण न्यूज तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही हे इझिली सॉल्व्ह करू शकता. आता 2022 विंटर ऑलिम्पिक्स कुठे आहे? चायनामध्ये. हेडलाईनच आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट ऑब्विसली राईट. आणि का आला अप्रोच? काय हा क्वेश्चन का आला? तो अप्रोच होता की विंटर ऑलिम्पिक्सला बॉयकॉट केलाय. कोणता बॉयकॉट आहे तो? डिप्लोमॅटिक बॉयकॉट. ठीक आहे, हा डिप्लोमॅटिक बॉयकॉट केलाय कंट्रीजनी, काही कंट्रीजनी, स्पेशली वेस्टर्न कंट्रीजनी. त्यासाठी हा क्वेश्चन होता. मग ते कुठे? चायनाला आहे. विंटर कोणावर बॉयकॉट करतील? चायनाला. क्वाड कंट्रीज नाव डिप्लोमॅटिक बॉयकॉट विंटर ऑलिम्पिक. आता याच्याच आहे. पहिलं जर तुम्हाला राईट आहे, दुसरं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता क्वाडमध्ये कोण कोण येतं? क्वाडमध्ये येतं US, ऑस्ट्रेलिया, जपान आणि इंडिया. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यावरनं पण समजलं की इंडियाने बायकॉट केला आहे का? तर इंडियाने बायकॉट केलेलं नाही. जर इंडियाने बायकॉट केलं असतं खूप मोठी न्यूज झाली असती. जर इंडियाने बायकॉट नाही केलं आहे तर पूर्ण क्वाड, इथं काय क्वेश्चनमध्ये क्वाड कंट्रीज. ऑप्शन इज रॉंग. असं तुमचं नॉलेज यूज करायचं, त्याला एकदम खाली असं मोडायचं त्या स्टेटमेंटला. मोडलं की तुम्हाला समजेल ट्रिकल डाऊनले की हे कसं नाही आहे किंवा हे कसं आहे, आणि तो तुम्ही ऑप्शन क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो ओनली 1. नेक्स्ट, व्हॉट आर द डिसएडव्हान्टेज ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग? आता अप्रोच कसा आहे? आता ऑर्गॅनिक फार्मिंग का आला हा क्वेश्चन? तर श्रीलंका जे आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग त्यांनी पूर्ण कंट्री ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं ठरवलं होतं मागच्या वर्षी. पण त्याचा इफेक्ट काय झाला तर त्यांच्या खूप फूड इनसिक्युरिटी तयार झाली आणि खूप मोठा फूड क्रायसिस बिकॉज ऑफ लो प्रोडक्शन. ठीक आहे, म्हणून हा क्वेश्चन आला. हा जसा झाला अप्रोच. कशामुळे? फूड इनसिक्युरिटी, फूड क्रायसिस. आणि कशामुळे आहे फूड इनसिक्युरिटी आणि फूड क्रायसिस? प्रोडक्शन कमी असल्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंग. ठीक आहे, तर त्याचे विचारले त्यांनी डिसएडव्हान्टेजेस काय आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचे. ठीक आहे, लो प्रोडक्टिव्हिटी. तुम्हाला जर न्यूज वाचली लगेच समजलं फूड क्रायसिस कशामुळे आलाय? प्रोडक्टिव्हिटी कमी आहे. ठीक आहे, पहिलं राईट. सो ऑप्शन हा गेला 1, 2 and 3 आता. ठीक आहे. हायर इनिशियल कॉस्ट. यस, त्याची इनिशियल कॉस्ट सुरुवातीला खूप हाय असतं. कशाची? ऑर्गॅनिक फार्मिंगची. सो स्टेटमेंट 2 राईट. इश्यू ऑफ फूड सिक्युरिटी. प्रोडक्टिव्हिटी कमी, त्याच्यामुळे फूड सिक्युरिटी तयार झाली. ठीक आहे. सो थर्ड स्टेटमेंट पण राईट आहे. सो हा पण ऑप्शन गेला. जरी तुम्हाला थर्ड स्टेटमेंट पर्यंत जरी माहिती असलं, फर्स्ट आणि थर्ड, तरी तुम्ही बोलू शकता ऑल ऑफ दी अबव. मागचे 2 स्टेटमेंट किंवा 2 ऑप्शन नाही वाचले तरी चालेल. पण आपण बघू लोअर शेल्फ लाईफ असते यस, आणि रोबस्ट सर्टिफिकेशन रिक्वायर्ड असते की खरंच ऑर्गॅनिक फार्मिंग आहे का नाही. आणि ते काय करतं? प्रोसेस हे कंबरसम करतं आणि दॅट विल इन्क्रीज द कॉस्ट. कोणासाठी? फार्मरसाठी आणि गव्हर्नमेंटसाठी. आणि त्याच्यामुळे काय होतं? ते डिस्करेज होतं. सो हा डिसएडव्हान्टेज होऊन जातो आणि लोअर शेल्फ लाईफ आहे. सो हे 2 ऑप्शन मला माहिती असले तरी येतील का? जेव्हा तुम्ही ऑप्शनशी इफिशियंटली खेळू शकता. सो ऑल ऑफ द अबव. आणि ऑप्शनशी केव्हा तुम्ही खेळू शकता? जेव्हा तुम्हाला काही गोष्टी ह्या सर्टेनली माहिती पाहिजे.
तुमची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी पाहिजे आणि काही काही फॅक्ट काही काही स्टेटमेंट हे तुम्हाला सर्टनली माहितीच पाहिजे. सो जरी तुम्ही ही न्यूज वाचली असली तरी तुम्हाला येऊन जाईल की श्रीलंकामध्ये फूड सिक्युरिटी कशामुळे तयार झाली. ती पूर्ण कंट्री ऑर्गॅनिक फार्मिंग झाली आणि ऑर्गॅनिक फार्मिंग फूड सिक्युरिटी का आली तर बिकॉज ऑफ लो प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे, एक न्यूज तुम्हाला पूर्ण त्या न्यूजला तुम्ही जर तुमचं नॉलेज अप्लाय केलं तर तुम्हाला पूर्ण हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. काय विचारला? इनकरेक्ट. ठीक आहे, आता इथं अप्रोच काय होता या स्टेटमेंटला द्यायचा की आपण खूप वेळेस करेक्ट आणि इनकरेक्ट बघत नाही. आपण प्रत्येक वेळेस ॲझ्युम करून घेतो की हे करेक्टच विचारलं असेल. ठीक आहे, सो ते बघायचं आपल्याला की करेक्ट विचारला की इनकरेक्ट. हा मुद्दा म्हणून त्यासाठी विचारला. सो फर्स्ट तुमचं पॉईंट लक्ष द्यायला पाहिजे की जे स्टेटमेंट दिलं आहे ते करेक्ट विचारलं आहे का इनकरेक्ट विचारलं. खूप लोकांनी याच्या सिली मिस्टेक करून 2 ते 3 ते 4 5 असे सिली मिस्टेक करून ते रॉंग केले आहेत. सो ही सिली मिस्टेक नाही, ही ब्लंडर आहे. सो ते ब्लंडर अवॉइड करण्यासाठी हा मुद्दाम विचारला आहे, याच्याकडे लक्ष द्यायचं आहे या वर्डकडे. ठीक आहे, The CoWIN platform is owned and operated by NITI Aayog in coordination Ministry of IT and Telecommunication. And CoWIN platform is available in all scheduled languages. कोणत्याही शेड्यूल 8 शेड्यूल. ठीक आहे, आता हा क्वेश्चन का आला तर त्याच्यात खूप रॉंग एंट्रीज दिसून आल्या होत्या बिहारमध्ये. ठीक आहे, म्हणून पण होता आणि वॅक्सिनेशन कोविड वॅक्सिनेशन चालूच आहे आणि ते कोविनवरच बेस्ट आहे. कोविन प्लॅटफॉर्म थ्रूच होतं. सो कोविन ऑलरेडी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्यासाठी आहे. आता ओन अँड ऑपरेटेड बाय नीति आयोग इन कोऑर्डिनेशन मिनिस्ट्री ऑफ IT अँड कम्युनिकेशन. कोविन काय आहे? अबाउट वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन कशाचं आहे? हेल्थ. नॉर्मल लॉजिक जरी केलं तर आपल्याला दिसून येते की काय एक्स्ट्रीम स्टेटमेंट म्हणून हेल्थ म्हणजे काय? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ. सो पहिलं काय आहे? रॉंग. पहिलं रॉंग. ठीक आहे, आता ओनली टू ऑर निदर. बघा पहिलं रॉंग म्हणजे आपल्याला बघा इथं मीच मिस्टेक केली तर अशी मिस्टेक होऊ शकतं. आपल्याला काय विचारलं आहे? इनकरेक्ट विचारलं आहे. सो काय येऊ शकतं? ओनली 1 किंवा निदर. ठीक आहे, किंवा निदर. सो हा ऑप्शन गेला. ठीक आहे, इनकरेक्ट. हा ऑप्शन आहे. ठीक आहे, त्या दोनपैकी कोणतं तरी असेल. आता कोविन प्लॅटफॉर्म इज अवेलेबल इन ऑल शेड्यूल लँग्वेज 8 शेड्यूल. तसं जर नॉर्मली बघितलं तर असं कुठेच दिलं नाही की ऑल शेड्यूल लँग्वेज. आधी तर फक्त इंग्लिशमध्ये होतं, मग नंतर हिंदी आणि 11th रिजनल लँग्वेजमध्ये ॲड केलं. सो मैथिली वगैरे ज्या आपल्या 8 शेड्यूलमध्ये ज्या लँग्वेजेस आहे 22 लँग्वेजेस त्याच्यात आहे का मैथिली वगैरे तुम्ही बघितलं कुठे कोविन प्लॅटफॉर्म. सो हे तुम्हाला नॉर्मल लॉजिक तुम्ही जरी कोविन प्लॅटफॉर्म बघितलं असेल एक वेळेस तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. सो सेकंड स्टेटमेंट काय आहे? रॉंग. सो फर्स्ट रॉंग, सेकंड रॉंग. सो बोथ रॉंग, इनकरेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट. स्टॅच्युटरी बेल ही न्यूजमध्ये होती आणि UPSCने यावेळेसच क्वेश्चन विचारलेले आहे. IPC कस्टडी, पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडीवर क्वेश्चन होता. पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडी 2021च्या प्रिलिममध्ये क्वेश्चन होता. सो त्याच्याशी हे इंटरलिंक केलं आपण आणि स्टॅच्युटरी बेल ही न्यूजमध्ये होती. त्याच्यावर आर्टिकल पण येऊन गेले की व्हॉट इज स्टॅच्युटरी बेल अँड ऑल अबाउट. सो सुधा भारद्वाज जे ॲक्टिव्हिस्ट होता त्यांना आता स्टॅच्युटरी बेल दिली आहे आणि ती 9 ॲक्टिव्हिस्टला डिनाय केली गेली. त्यासाठी हा क्वेश्चन होता. सो जसं UPSCने ज्युडिशियल कस्टडी पोलीस कस्टडी विचारला आहे, माईट बी याच्यावर पण विचारू शकता, त्यासाठी होता. हा अप्रोच झाला आपला, कसं आपण लिंक केलं. आणि जर अशी काही बेल किंवा असं काही लिगल गोष्टी जी आपल्या बुकमध्ये मेन्शन नाही पण ती न्यूजमध्ये आहे, सो तुम्हाला त्याची बेसिक्स अंडरस्टँडिंग पाहिजे, तर तो अप्रोच होता. आता आपण स्टेटमेंट बघू. दिस इज अ राईट टू बेल that accrues when police fail to complete an investigation within specified period with this person in judicial custody. ठीक आहे, आता तुम्ही जर स्टॅच्युटरी बेल जो आपण लिटरल मिनिंग जी स्किल्स बघितले की लिटरल मिनिंग ऑफ वर्ड्स, तर स्टॅच्युटरी बेल्स काय? स्टॅच्युटरी हा लिगली तुमचा राईट होऊन जातो काही गोष्टी स्टॅच्युटरी. ठीक आहे,
सो जर तुम्ही घेतला राईट टू बेल, जर पोलीस इन्व्हेस्टिगेशन स्पेसिफाईड टाईममध्ये जर तुम्हाला फेल झाली इन्व्हेस्टिगेशन, त्या स्पेसिफाईड पिरियडमध्ये चार्जशीट वगैरे फाईल करणं तर आहे. सो स्टेटमेंट काय याच्यात क्लिअरली सिमिलर लिंकेज दिसतंय. ठीक आहे, जरी माहिती नसलं तरी स्टॅच्युटरी या वर्डवरनं आणि राईट टू बेल आफ्टर काय कंप्लीट इन्व्हेस्टिगेशन म्हणजे फेल टू कंप्लीट. ठीक आहे, याच्यावरनं तुम्हाला दिसतं की इंटरलिंक आहे आणि ती सिमिलर इंटरलिंक आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट काय येईल, राईट. आपल्याला काय विचारलाय, करेक्ट विचारलाय. ठीक आहे, फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट. आता इनडिफिजिबल राईट रिगार्डलेस ऑफ द नेचर ऑफ द क्राईम, लिबर्टी अंडर आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सो स्टॅच्युटरी बेल कशाच्या अंडर येते, आर्टिकल 21. काय आर्टिकल 21, राईट टू लाईफ अँड लिबर्टी. ठीक आहे, राईट टू लाईफ अँड लिबर्टी, स्टॅच्युटरी बेल, राईट टू बेल. सो लिबर्टी देतं, जेलमधून निघा, राईट टू लाईफ आहे. ह्याच्यात पण काय आहे, सिमिलॅरिटीज, सिमिलर कनेक्शन. ह्याच्यात पण काय आहे, सिमिलर कनेक्शन. सो तुम्ही हा वर्ड वाचून काय वर्ड आहे त्याच्यामधला अंडरस्टँडिंग बघून स्टेटमेंटची आणि याला एक ब्रेकडाऊन करायचं. आर्टिकल 21 काय, राईट टू लाईफ आणि लिबर्टी, त्याला कशी लिंक करायचं आहे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला समजेल अंडरस्टँडिंग की बोथ स्टेटमेंट काय करेक्ट आहे आणि बोथ स्टेटमेंट काय खरंच करेक्ट आहे. सो ऑप्शन 3. सो थँक्यू सो मच. ही आपला 6 सेट पण झालेला आहे. तुम्ही लास्ट 6 सेट जर बघितले तर तुम्ही तुम्हाला इतकी हेल्प होईल की यू विल एबल टू डेव्हलप efficiently and effectively, you will able to solve various kinds of question despite of being they are so much complex. So माझी ही अर्ज आहे की तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि तुम्हाला समजेल की आपण कसा आपला स्कोर हा इम्प्रूव्ह करू शकतो विथ दिस काइंड ऑफ मेथड वेअर वी आर एबल टू बिल्ड आवर स्किल्स, डेव्हलप आवर अप्रोच अँड ऑल्सो आपण कंटेंटला एवढा भर देत नाही बिकॉज कंटेंट इज अवेलेबल इन द मार्केट. सो अप्रोच आणि स्किल्स आणि थोडाफार कंटेंट. सो ही आपल्या सिरीजचा मोटिव्ह आहे. सो थँक्यू सो मच. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.